दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा. यशोमती ठाकूर यांचा दावा. शंभर दिवसाच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. सरकार केवळ जातीय दंगली भडकवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. राज्यातील बिघडलेला सामाजिक सलोखा आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांची जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे. फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजपूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक असल्याचे त्या म्हणाल्या. ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार त्याचीच पाण्याअभावी आत्महत्या. आता सरकारमध्ये जे सुरू आहे ते अतिशय धक्कादायक आहे. ज्या शेतकऱ्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला तोच पाण्याअभावी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्याकडे काही बघायचं नाही तर फक्त जातीय दंगली भडकवायच्या आहेत. हा रंगाचा महोत्सव आहे. सर्व जातीय धर्माचे लोक सणांमध्ये सहभागी होतात, पण सत्ताधाऱ्यांमधील काहींना हे खूपच आहे असे ठाकूर म्हणाल्या. दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. शेतकऱ्यांचा भलं करण्यासाठी निर्णय घेण्याची बुद्धी देवाने सरकारला द्यावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 100 दिवसाच्या आत एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागतो. आता दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसले आहे ही वास्तविकता आहे असे ठाकूर म्हणाल्या. राजपूरच्या मशिदीबाहेर राडा. ठाकूर म्हणाल्या, काही लोक अशांतता पसरवण्यासाठीच. फक्त रस्ते बांधून आणि कारखाने उभारून प्रगती होत नाही. राजपूरला जे घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि वेदनादायक आहे. नितेश राणेंसारखी मूर्ख माणसं या फडणवीसांच्या टोळीमध्ये केवळ अशा पद्धतीची अशांतता पसरवण्यासाठीच ठेवली आहेत. लोकशाहीसाठी अत्यंत घातक परिस्थिती आहे. संतांच्या महाराष्ट्रात असं घडेल असं कधी वाटलं नव्हतं असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.